Okay, everyone, mark your presenter first. आपण सुरुवात करणार आहोत 4th स्टँडर्ड पासून. ओके, 4th स्टँडर्ड लेसन नंबर 15 हाफ पार्ट वी हॅव डन, राईट. तालुका, गाव या मॅपबद्दल आपण शिकलेलो आहोत. येस, डू यू रिमेंबर? ओके, चलो सी. आता आपल्याला महाराष्ट्र स्टेट आणि त्यामधले घेतले जाणारे मेजर क्रॉप्स म्हणजेच महाराष्ट्रातले जिल्हे आणि त्यामध्ये कोणकोणती मुख्य पिके घेतली जातात ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्या तुम्हाला महाराष्ट्राबद्दल माहीत असाव्यात त्या आपण पाहणार आहोत. ओके, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? सांगा. येस, एव्हरीवन कॅन हिअर मी क्लिअरली? ओके, चला बघा. Mumbai is the capital of Maharashtra state. Nagpur is the second capital. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? सांगा. महाराष्ट्राची राजधानी आहे. येस, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र? येस वेदांत. मुंबई. रायगड नाही, मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. आणि द सेकंड कॅपिटल जिला कल्चरल कॅपिटल म्हटलं जातं ती आहे नागपूर. दुसरी राजधानी आहे नागपूर. ओके, according to its physical feature, Maharashtra is divided into 3 regions. First, the coastal region, the mountainous region and a plateau region. मग महाराष्ट्राचे 3 भाग पडतात. पहिला आहे किनारी प्रदेश, त्यानंतर माउंटेन रिजन पर्वतीय प्रदेश आणि त्यानंतर आहे प्लॅटो रिजन म्हणजे पठार असणारा प्रदेश. पेज नंबर 95. The Satpura mountain is in the northern part of Maharashtra. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोण आहे? सातपुडाच्या पर्वतरांगा आहे. The highest peak in the Satpura mountain is अस्तंभा आणि त्याच्यात सगळ्यात उंच टोक आहे अस्तंभा. The Sahyadri mountain are also called the western घाट. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना पश्चिम घाट असं सुद्धा म्हटलं जातं. कळसुबाई in this mountain is the highest peak in Maharashtra. मग या पर्वतरांगात असणारं कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर मानलं जातं. द अरेबियन सी इज टू द वेस्ट ऑफ द स्टेट. आणि महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला कोणता समुद्र आहे? सांगा. महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला कोणता समुद्र आहे? येस वेदांत. अरबी समुद्र. अरबी समुद्र. येस, गुड. जस्ट अ सेकंड.
तिथे तुमचा आवाज नाही. ओके, आता आवाज येतोय का माझा? एम आय ऑडिबल नाव? येस. ओके. यस. येस टीचर. ओके, मग सांगा पश्चिमेला कोणता समुद्र आहे महाराष्ट्राच्या? अरबी विच समुद्र. सीज? येस, अरबी अरबी समुद्र. समुद्र. अरबी समुद्र. येस, अरेबियन सी, अरबी समुद्र. इथे बघा मॅप आहे आपल्याला परत. सगळ्यांनी काढा पेज नंबर 95. ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल म्हणजेच महाराष्ट्रामध्ये वार्षिक पाऊस किती पडतो ते या मॅपमध्ये आपल्याला दिलेलं आहे. जो सगळ्यात डार्क आहे तो आहे रिजन विथ हेवी रेनफॉल, म्हणजे असा प्रदेश जिथे खूप जास्त पाऊस पडतो. थोडा लाईट आहे तो आहे रिजन विथ मॉडरेट रेनफॉल, म्हणजे मध्यम प्रकारचा पाऊस पडतो. आणि एकदम लाईट आहे रिजन विथ लो रेनफॉल. आता मला सांगा रिजन विथ हेवी रेनफॉल कोणकोणते आहेत? चला वाचा, कोण सांगणार? सांगा. डार्क पार्ट बघा पटकन. See the dark part that having heavy rainfall. Chala, name the region. Who will say? 4th standard. Who will answer? Raise your hand. सांगा पटकन. फक्त रिजनची नावे वाचायची आहेत तुम्हाला, कलर जिथे डार्क आहे ते बघून. येस स्पर्श. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? येस. सांगा आन्सर पटकन. बघा डार्क कलर आहे हेवी रेनफॉल. काय काय आहे? हा बघा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली. ओके. त्यानंतर इकडे आहे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. समजलंय? समजले? हेवी रेनफॉल. सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो? आता मॅप रीड करता येतो ना तुम्हाला? सांगा पटकन. येस टीचर. नेक्स्ट सांगा आता. नेक्स्ट काय आहे? रिजन विथ मॉडरेट रेनफॉल. मध्यम पाऊस कुठे पडतोय मग? बघा सांगा. मध्यम प्रकारचा पाऊस कुठे पडलाय? कलर दिसतोय ना इथे इंडेक्स मध्ये, तो कलर बघा इथे मॅप मध्ये कुठे आहे आणि सांगा त्या प्रदेशाचं नाव. सगळ्यांकडे बुक्स आहेत ना? मी 4th सांगू? स्टँडर्ड. हा सांग. टीचर नागपूर. फक्त नागपूर आहे कोल्हापूर. का? नाही. हा, अजून? कोल्हापूर, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नांदेड, परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद. ओके. त्यानंतर रिजन विथ लो रेनफॉल. सगळ्यात कमी पाऊस पडणारे आता कमीच आहेत, ते कोण सांगणार?
त्याला सांगा. पुणे. अजून पुणे अहमदनगर. हा अजून पुणे अहमदनगर आणि दिल्ली. ओय दिल्ली कुठे आहे? दिल्ली धुळे. महाराष्ट्र दिल्ली कुठून आली? सोलापूर. ओके. आपण महाराष्ट्राचा मॅप स्टडी करतोय ना स्पर्श. हा दिल्ली कुठून आणली? चला नेक्स्ट बघा. आता आपण हे सगळे प्रदेश शोधून काढले ज्यामध्ये जिथे जास्त पाऊस पडतो, जिथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो आणि कुठल्या भागात खूप कमी प्रमाणात पाऊस पडतो ते आपण पाहिलं. बरोबर. मग आता त्यानुसार त्या क्षेत्रातली लोक जास्त जास्त पाणी लागणारं पीक घेत असतील. जास्त पाणी लागणारं पीक कोण घेत असेल मग? ज्यांच्याकडे खूप पाऊस पडतो. बरोबर. थोडं मध्यम प्रमाणात पाणी लागणारं पीक कोण घेत असेल? ज्यांच्याकडे मॉडरेट रेनफॉल आहे, मध्यम प्रकारचा पाऊस आहे. ओके. अंडरस्टूड? येस ऑर नो रिप्लाय द्या. माझा आवाज येतोय ना यस सगळ्यांना? टीचर. यस टीचर. बघा. मग रिजन ऑफ रेनफॉल अँड मेन क्रॉप, जिथे पाऊस ज्या प्रमाणात पडतो त्यानुसार तिथे कोणतं मुख्य पीक आहे ते पाहूया आपण. हाय जिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो तिथे भाताची शेती होते. राईस म्हणजे पूर्ण कोकण. ओके. कोकण रिजन. मीडियम ज्वार, तूर, सोयाबीन म्हणजे आपला हा भाग मीडियमवाला. हा सगळा भाग बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम याचं मुख्य पीक काय आहे? औरंगाबाद, जळगाववाल्यांचा ज्वार, तूर आणि सोयाबीन. लो जे एकदम लो जिथे पाऊस खूप कमी पडतोय म्हणजेच ते आहेत पुणे, अहमदनगर आणि धुळे. त्यांच्याकडे कोणतं पीक घेतलं जातं? ज्वार, बाजरा आणि मॉथ-बीन म्हणजे मटकी. ओके. समजलंय? अंडरस्टूड? येस. समजलंय कोणत्या भागात कोणती मुख्य पिके घेतली जातात? यस. बघा. आता इथे तुम्हाला मॅप दिलाय मस्त ओपन मॅप. मग त्यामध्ये तुम्ही असे कलर वापरून या इंडेक्सने दाखवू शकता की कुठे कुठलं पीक घेतलं जातं. मग हा राईस आहे पिंक कलर राईस तो आपण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे इथे दाखवू शकतो. त्यानंतर हे जे सोयाबीन आहे ते आपण औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जळगाव, बुलढाणा इथे दाखवू शकतो. मॉथ आपण दाखवू शकतो पुणे, अहमदनगर या ठिकाणी, धुळे या ठिकाणी. ज्वार आपण दोन्ही ठिकाणी दाखवू शकतो. ज्वार आणि बाजरा. तूर आपण दाखवू शकतो पुणे, धुळे आणि अहमदनगर सोडून बाकीच्या सगळ्या ठिकाणी आणि जो आपला कोकण रिजन आहे तो सोडून. ओके. The production of crops depends on the climate, soil and availability of water. बघा. तुम्ही न्यूज बघता का? बातम्या बघता का तुम्ही? यस. यस. मग कधीतरी तुम्ही अशी न्यूज ऐकली असेल की खूप पाऊस पडला किंवा पाऊसच पडला नाही म्हणून पिकाचं नुकसान झालं, शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. बरोबर. अशा बातम्या आपण ऐकतो. म्हणजेच पिकाचं उत्पन्न किती होणार आहे हे त्यावेळच्या हवामानावर, तिथे असणाऱ्या मातीवर आणि अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, पाणी कशा प्रकारात उपलब्ध आहे, किती प्रमाणात उपलब्ध आहे यावर डिपेंडंट असतं. डिफरंट रिजन्स ऑफ महाराष्ट्र गेट डिफरंट अमाऊंट ऑफ रेनफॉल. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडतो. ॲज अ रिझल्ट देर इज व्हरायटी इन द क्रॉप्स ग्रोन. म्हणून आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेतली जातात. ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन महाराष्ट्र. महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे शेती. ॲग्रिकल्चर इन द स्टेट डिपेंड्स मोस्टली ऑन रेनफॉल. एखाद्या प्रदेशाचा, एखाद्या
जिल्ह्यावर एखाद्या जिल्ह्याची शेती ही मोस्टली कशावर डिपेंडंट असते? त्या जिल्ह्यात होणाऱ्या पावसावर, पावसाच्या प्रमाणावर. दिस इज कॉल्ड रेनफेड म्हणजेच जिरायती ॲग्रिकल्चर, जिरायती ॲग्रिकल्चर. In some places water obtained through irrigation is also used. This is called irrigated म्हणजे बागायती ॲग्रिकल्चर. कधी कधी काय होतं, पावसाच्या पाण्यावर जी शेती केली जाते तिला जिरायती शेती असं म्हणतात, रेनफेड शेती, रेनफेड ॲग्रिकल्चर. आणि सिंचनाच्या पद्धतीने, इरिगेशनच्या पद्धतीने सुद्धा ॲग्रिकल्चर केलं जातं, जिला इरिगेटेड ॲग्रिकल्चर म्हणजे बागायती शेती असं म्हणतात. ओके. The agricultural season that falls during the monsoon period is called the Kharif season, and the one that falls during the winter is called the Rabi season. मग शेतीचे जे सीझन आहेत, ऋतू आहेत, ते जो मान्सून पिरियड मध्ये असतो, पावसाळ्यामध्ये शेतीचा जो ऋतू असतो त्याला आपण खरीप ऋतू असं म्हणायचं आहे. आणि जो हिवाळ्यात येतो, हिवाळ्यात जी शेती केली जाते तिला, जी पिके घेतली जातात त्यांना रब्बी पिके म्हणजे रब्बी प्रकारची शेती असं म्हणायचं आहे. ओके. हिअर इज द मॅप ऑफ महाराष्ट्र स्टेट in which major fruits and cash crops are given. कॅश क्रॉप्स म्हणजे जिथून जास्त उत्पन्न मिळतं त्यांना कॅश क्रॉप म्हणतात. लाईक शुगर केन, ऊस, कॉटन, कापूस, टर्मरिक हळद, व्हेजिटेबल्स भाज्या, ऑनियन, कांदा, हे काय आहेत? कॅश क्रॉप्स आहेत. देन फ्रूट्स, मँगो, चिकू, बनाना, ऑरेंज, कॅश्यूनट, ग्रेप्स, कोकोनट अँड बीटलनट, सुपारी. ओके. हे कोणत्या भागात कोणकोणते फ्रूट्स होतात ते तुम्ही पाहू शकता. बघा, काजू कुठे आहेत? गोवा, गोवा इज आउटर महाराष्ट्र, सॉरी. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इथे तुम्हाला आंबे आणि काजू पाहायला मिळतील आणि सोबत आहेत बीटलनट म्हणजे सुपाऱ्या सुद्धा. अजून बाकीची फळे, शुगर केन, बघा शुगर केन, ऊस, सोलापूर, देन लातूर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिक, इथे तुम्हाला सगळीकडे ऊस पाहायला मिळेल. ग्रेप्स कुठे आहेत? बघा, नाशिक आणि औरंगाबाद. येस, तिथे ग्रेप्स पाहायला मिळतील. त्यानंतर कापूस, कॉटन तुम्ही पाहाल मोस्टली सगळ्या ठिकाणी आहे, मोस्ट ऑफ द ठिकाणी, जसं नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, नांदेड. ओके, या सगळ्या ठिकाणी कापूस पिकतो. देन कोकोनट ट्रीज कोकणातच पाहायला मिळतात. यू कॅन सी रायगड, रत्नागिरी, सम पार्ट ऑफ ठाणे ऑल्सो, ठाणे अँड पालघर अँड सिंधुदुर्ग. ओके. तुम्ही मॅप स्टडी करा. 2 मिनिट्स आय एम गिविंग यू. तुमच्या नोटबुकमधला तुमच्या टेक्स्टबुकमधला मॅप बघा. जे मी सांगितलं ते एकदा परत स्टडी करा. जरा जे मी आता तुम्हाला सांगितलं, कोणती फळे कोणकोणत्या राज्यात आहेत ते पटकन एकदा बघा. चला. पूर्ण मॅप रीड करून झाल्यावर मला सांगा. फोर्थ स्टँडर्ड, आय एम वेटिंग. पूर्ण मॅप रीड करून झाल्यावर मला सांगा.
चला पेन्सिल घ्या हातात. अंडरलाईन द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट विच ग्रो ग्रेप्स. जिथे द्राक्ष आहेत त्या जिल्ह्यांना अंडरलाईन करा. कुठे आहेत द्राक्ष? जळगाव, औरंगाबाद, नाशिक. चला पटकन. ग्रेप्स कुठे आहेत बघा, त्या जिल्ह्यांच्या खाली डॅश करा. जळगाव, औरंगाबाद, नाशिक. केलं? येस? नो. 4th स्टँडर्ड. करा पटकन. जिथे द्राक्ष करतात दिसतात तुम्हाला, द्राक्षाचं तिथे पीक काय घेतलं करायचंय? जातंय. अंडरलाईन करा त्या स्टेटच्या खाली, सॉरी जिल्ह्याच्या खाली अंडरलाईन करा. झाला? सेकंड आहे सर्कल द नेम ऑफ कॉटन ग्रोविंग डिस्ट्रिक्ट. जिथे जिथे कापूस आहे, कॉटन ग्रोविंग जे डिस्ट्रिक्ट आहेत, जिल्हे आहेत, त्यांना सर्कल करा. नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अकोला, अमरावती, कंप्लीट. वर्धा, नागपूर, चंद्रपूर. सेकंड आहे सर्कल द सिम्बॉल ऑफ द क्रॉप्स ग्रोन इन ठाणे अँड राईट देअर नेम्स इन युअर नोटबुक. ठाण्यामध्ये काय काय ग्रो केलं जात आहे सांगा? केळी आहेत बघा, केळी. बनाना आहेत ना, bananas are grown. Yes? Then in which district is coconut an important crop? Write the name in your notebook. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये नारळाची झाडं दिसतात तुम्हाला सांगा? नारळाची पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ओके. Find the district which grow orange crop. Color them using a different color. ऑरेंज हा बघा इथे आहे, हा ऑरेंज. ऑरेंज कुठे कुठे पिकतोय बघा. संत्रा कुठे कुठे बघायला मिळतोय आपल्याला? यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर. ओके. येस? या मॅथचे आन्सर मिळाले सगळे? All crops shown above are based on irrigation. ही सगळी बागायती शेती आहे. ओके. Their distribution is influenced by climate and soil. They are also known as commercial or cash crops. Chemical fertilizer and pesticides are used for these crops. मग यांच्यासाठी केमिकल जी रासायनिक खते आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, त्या सगळ्यांचा वापर केला जातो. समजलं सगळ्यांना? या मॅथचे क्वेश्चन आन्सर्स लिहू शकाल? 4th स्टँडर्ड. सार्थक, पुट ऑफ युअर माइक. तिथे काय करायला सांगितलं? 4th स्टँडर्ड. आता आन्सर सांगितले ना सगळे मॅथचे? मार्क केले ना तुम्ही? येस टीचर. Then see, now the language and dialects. Maharashtra state was formed on 1st May 1960. States in India have been formed on the basis of language. Marathi is the state language of Maharashtra. In Maharashtra there is similarity as well as diversity in languages. The pronunciation of Marathi varies in different regions. We see a variety in the dialects that are spoken. We should welcome this diversity. बघा, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. भारताला जेव्हा स्वातंत्र्य देण्यात आलं तेव्हा त्याच्यानंतर भाषेनुसार प्रांतांची निर्मिती करण्यात आली. मग मराठी बोलणाऱ्यांचं महाराष्ट्र असं ठरवण्यात आलं. मग आपल्याकडे मराठी सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. जसं कोकणात कोकणी बोलतात, विदर्भामध्ये वऱ्हाडी भाषा बोलतात, खानदेशात अहिराणी किंवा खानदेशी भाषा बोलतात.
Gormati, Kolmi, Korku are the traditional dialects of Adivasi tribes in Maharashtra. मग आदिवासींच्या सुद्धा या काही वेगवेगळ्या जमाती पाहायला मिळतात. We find variety in the festivals of our state. According to different tradition, everyone celebrates Diwali, Dasra, Christmas, Eid, etc. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या परंपरेनुसार सगळेजण वेगवेगळे सण साजरे करत असतो बरोबर. In the Konkan region, festivals such as Narali Purnima, Holi and Ganesh festival are mainly celebrated. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी आणि गणेश उत्सवात मुख्यतः साजरा केला जातो. In the Plateau region, people celebrate festivals such as Dasara, Diwali and Bailpola on a big scale. तर जे पठारी प्रदेश आहेत तिथे लोक बैलपोळा, दसरा आणि दिवाळी हे सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरे करतात. We celebrate our national festivals 15th August and 26th January all over the country with great enthusiasm. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले जे राष्ट्रीय सण आहेत ते तर आपण सगळे खूप मोठ्या आवडीने सगळेजण सेलिब्रेट करत असतो. ओके, अंडरस्टूड द लेसन. फोर्थ स्टँडर्ड तुमचा 15th लेसन समजलाय का सगळ्यांना? वी हॅव फिनिश्ड इट. Yes, हॅव यू teacher. अंडरस्टूड? ओके, त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. इथे तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत. मोस्ट ऑफ दी आन्सर आपण शोधलेले आहेत. लाईक विच पार्ट ऑफ महाराष्ट्र ग्रो ऑरेंजेस, संत्री कुठे उगवतात, विच पार्ट ऑफ महाराष्ट्र ग्रो द क्रॉप्स ऑफ कोकोनट, बीटरनट अँड मँगो, नारळ, सुपारी आणि आंब्याची पिके कुठे घेतली जातात. मेन्शन द डायलेक्ट्स ऑफ मराठी स्पोकन इन युअर लोकॅलिटी. तुमच्या भागामध्ये मराठी कोणत्या पद्धतीने बोलली जाते. विच रिव्हर इन ईस्टर्न महाराष्ट्र फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. कोणती नदी वाहते उत्तरेकडून दक्षिणेकडे. विच डिस्ट्रिक्ट इन स्टेट ग्रो ज्वार. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारी कोणत्या ठिकाणी पिकवली जाते. त्यानंतर वाय इज द फर्स्ट मे सेलिब्रेटेड इन अवर स्टेट. 1 मे हा दिवस महाराष्ट्रात साजरा का केला जातो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. सगळं डिस्कस झालंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहेत. यू जस्ट हॅव टू फाइंड आउट देम. ओके, फोर्थ स्टँडर्ड आता काय करायचं आहे समजलंय का तुम्हाला. हा जो क्वेश्चन नंबर ए आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर ए तो तुम्ही शोधायचा आहे. द 6 क्वेश्चन्स, ऑल 6 क्वेश्चन्स. चला पटापट. सगळ्याचे आन्सर मी तुम्हाला सांगितले आहेत. फक्त यू हॅव टू राईट देम. फोर्थ स्टँडर्ड कळलंय का काय करायचं आहे. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या, नाहीतर माईक ऑन करून सांगा. Yes. 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 आय वॉन्ट ईच अँड एव्हरीवन्स आन्सर. ओके, स्टार्ट फाइंडिंग. स्टार्ट फाइंडिंग आणि लिहायचे आहेत आन्सर्स आत्ताच. अर्धा तास आहे अजून तुमच्याकडे. टिल देन आय विल बी टीचिंग थर्ड स्टँडर्ड. Third standard, take out your books. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांनी त्या 6 प्रश्नांची उत्तरं मला दाखवायची आहेत. यू हॅव हाफ ॲन आवर लेफ्ट. अर्धा तास आहे तुमच्याकडे. आत्ता शोधा, लिहा नोटबुकमध्ये आणि मला सगळ्यांनी उत्तरं दाखवायची आहेत. एव्हरीवन, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, एव्हरीवन इज गोइंग टू शो मी द आन्सर्स and then only I am going to leave you. थर्ड स्टँडर्ड आपला कुठला लेसन चालू आहे सांगा सगळ्यांनी. थर्ड स्टँडर्ड 14. What is the name of the lesson?
नेम आय एम आस्किंग. चला पटकन सांगा. स्वयंपाकघरात जाऊया. Inside the kitchen. Inside the kitchen. Yes, yes. Let me open the book. Then we will start, okay? Wait, the book is taking too much time to get open. I don't know why. I think due to some network issue. Just we have to wait. Okay. Yes, it's been done. Chala. So, we are going to start with our lesson number 14, that is inside the kitchen. Okay, yes, not start with. आपण हा लेसन ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. ओके, combustible substance, this also we have done. Okay, this lesson has been completed. याचे आन्सर सुद्धा तुम्ही मला दिलेले आहेत. मिल्क पासून काय बनवतात, त्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणती डिश Teacher, our फेमस आहे. teacher, काय झालं? our body. Our body. Yes. Our body. Yes. Lesson number Okay. See, 15 आपले what are these children doing? हे सगळे काय करतायत बघा. पहिल्या चित्रात तो मुलगा बॉल मारतोय, बॉलला किक करतोय त्याच्या पायाने. दुसऱ्या चित्रात ती मुलगी टोपी घालते हाताने. ओके, त्यानंतर ही मुलं पोलीस होण्याचा मिमिक करतायत. ही मुलगी नर्स झाली आहे आणि हा मुलगा कंडक्टर झाला आहे. ओके, विच पार्ट ऑफ देअर बॉडी आर दे युजिंग? यासाठी ते त्यांच्या हातापायांचा वापर करतात की नाही? येस. Yes. येस. पॉइंट आउट द पार्ट्स ऑफ द बॉडी नेम्ड बिलो. आता इथे आपल्या शरीराचे कोणकोणते भाग सांगितले आहेत सांगा मला. आता तुम्ही, आपण लहानपणापासून अगदी तुमच्या नर्सरीपासून पार्ट ऑफ द बॉडी शिकतो की नाही? मग आता प्रत्येकाने मला तुमच्या शरीराचे अवयव सांगा. पार्ट ऑफ द बॉडी, नेम ऑफ द पार्ट ऑफ द बॉडी. आपण सुरुवात करूया कुशल पासून. सांग कुशल. Head, हम्म, eyes, हम्म, nose, ear, face, tongue, teeth, हम्म, lip, हम्म, neck, हम्म, chest, stomach, हम्म, hand, हम्म, leg, हम्म. ear, ओके, फाईन. सार्थक तू सांग. गुड कुशल. सार्थक यू टेल. head, eyes, ear,
hand, nose, mouth, teeth, stomach, hands, and सगळ्यांना येतोय भाविका आवाज. तिच्या खरखर येतोय. मग असं सांग, नाही येत असं कसं म्हणतेस? आवाज माझा खरखरतोय का सगळ्यांसाठी? सांगा लवकर की क्लिअर आहे. इज इट क्लिअर? क्लिअर. क्लिअर. ओके येस क्लिअर टीचर. ओके. येस हां बोल सार्थक बोल. hand, finger, toes, foot, neck, ओके फाइन सार्थक गुड. श्रेया आप बोलिए. बॉडी पार्ट्स. head, neck, back, elbow, plum, hand, fingers, leg, foot, toes, chest, stomach, बोलिए फटाफट. लेग्स, नी, फुट, टोज. यस. ओके फाइन. माइक बंद कर दीजिए. स्वराज तू बोल. बॉडी पार्ट्स मराठीमध्ये. डोके, कान, दात, मान, छाती, पोट, कोपर, केस, डोळा, नाक, गाल, ओठ, खांदा, बाहू. हात, पाय. वेदांग. वेदांग. डोके, कान, नाक, छाती, पोट, हात, पाय, तळहात, बोटे, गुडगा, खांदा. ओके भाविका. भाविका तू सांग. पेज नंबर किती आहे? पेज नंबर कशाला हवाय? मला फक्त अवयवांची नावे सांग. सगळे पेज बुक मधनं बघून नाही सांगत आहेत. तुझे अवयव माहिती आहेत ना तुला? सांग नाव. हात, हम्म, पाय, हम्म, डोके, हम्म. नाक, डोळे, कान, गाल, ओठ, दात, जीभ. कान, हम्म. हात, ओके ओके फाइन. माइक बंद करायचा आहे. सी. पॉइंट आउट द पार्ट्स ऑफ द बॉडी नेम बिलो. फोरहेड मस्तक, चीक तुमचे गाल, नोज अँड इयर नाक आणि कान, टमी चेस्ट तुमचं पोट, छाती, आर्म, रिस्ट, पाम तुमचा बाहू, त्यानंतर रिस्ट व्हॉट यू कॉल इट मनगट, पाम तुमचा हाता तळवा, थाय, नी, फूट या सगळ्यांना आता तुम्हाला बॉडी पार्ट समजले आहेत त्यामुळे कशाला काय बोलतात ते तुम्हाला माहिती आहे बरोबर. सो स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची रचना कशी असते पहा. द हेड, टॉर्सो, आर्म्स अँड लेग्स आर द मेन पार्ट ऑफ द बॉडी. काय काय असतं? डोके, धड, बाहू आणि त्यानंतर पाय हे सगळे ह्या सगळ्याची मिळून आपलं शरीर म्हणजे आपली बॉडी तयार झालेली असते. द हेड, आर्म्स अँड लेग्स आर जॉईंट टू दी टॉर्सो. आपलं जे डोकं आहे, आर्म्स आहेत आणि पाय हे सगळे टॉर्सो म्हणजे धडाला जोडले गेलेले असतात. हेड. द हेड इज कवर्ड विथ हेअर. आपल्या डोक्यावर केस असतात.
केस असतात. आपलं डोकं हे केसांनी आच्छादलेलं असतं. बिलो द फोरहेड आर 2 आईज असतं. आपल्या मस्तकाच्या खाली काय असतात? 2 डोळे विथ आयब्रोज अँड आयलॅशेस, आणि त्यावर भुवया असतात, आणि आयलॅशेस म्हणजे पापण्या सुद्धा असतात. ऑन द साइड आर दी इयर्स, आणि दोन्ही बाजूला, त्याच्या दोन्ही बाजूला काय असतात आपले? व्हॉट वी हॅव? सांगा. 2 डोळे आणि 2 काय आहेत आपल्याला? कान. कान, इयर्स. कान. इन फ्रंट इज द नोज. इन फ्रंट इज द नोज. पुढे काय असतं? नाक. बिलो द नोज इज द माउथ. नाकाच्या खाली असतं आपलं तोंड. अँड बिलो दॅट द चिन, आणि तोंडाच्या खाली असते आपली हनुवटी, चिन. द पार्ट दॅट जॉईन्स द हेड टू द टॉर्सो इज द नेक. आपल्या डोक्याला धडाला जोडण्याचं काम कोण करतं? नेक, मान. ओके. चला मग आपल्या फेसवरचे कोणकोणते आपण अवयव शिकलो? हेड, हेअर, फोरहेड, आईज, आयब्रोज, आयलॅशेस. ओके, इन मराठी ऑल्सो आय विल टेल. हेड, डोके, हेअर, केस. फोरहेड, मस्तक. आईज, डोळे. आयब्रोज, भुवया. आयलॅशेस, पापण्या. इयर्स, कान. नोज, नाक. माउथ, तोंड. चिन, हनुवटी. अँड नेक म्हणजेच मान. हे सगळे भाग समजले? हे सगळं हेडमध्ये येतं. तुमच्या डोक्यात हे सगळे भाग येतात. तुमचं मस्तक, नाक, डोळे, हनुवटी, त्यानंतर गाल, त्यानंतर तुमचे आयब्रोज, आयलॅशेस. ओके, एव्हरीथिंग. कान. ओके. चला, त्यानंतर आहे टॉर्सो म्हणजे धड. बघा, मान आणि आपली पाठण आहे, पाठ आहे, तिला म्हणतो आपण बॅक. थ्रोट, आपला घसा. चेस्ट अँड ॲबडॉमन. टॉर्सो, द चेस्ट, ॲबडॉमन अँड बॅक टुगेदर मेकअप टॉर्सो. आपली छाती, आपलं पोट, जठर आणि आपली बॅक, पाठ, हे सगळं मिळून आपलं धड तयार होत असतं. द पार्ट वेअर द आर्म इज जॉईन टू द टॉर्सो इज कॉल्ड शोल्डर. जिथे आपली जी आर्म आहे, बाहू आहे, ती आपल्या धडाला जोडते, त्याला आपण शोल्डर. व्हॉट यू कॅन कॉल्ड इट इज इन मराठी? शोल्डरला काय म्हणायचं सांगा? खांदा. येस. खांदा. हां. द लेग इज जॉईन टू द टॉर्सो ॲट द हिप जॉईंट, आणि हे आहे तुमचे हिप जॉईंट. इथे तुमचं पाय असतात, ते तुमच्या धडाला जोडले गेलेले असतात. त्यानंतर आहे आर्म. आर्म म्हणजे तुमची बाहू. द आर्म हॅज 3 पार्ट. तुमच्या हाताचे किती भाग असतात? 3. अप्पर आर्म, वरची जी बाहू आहे ती. फोर आर्म अँड द हँड, आणि तुमचा हात. फिंगर्स आर दी पार्ट ऑफ दी हँड. बोट सुद्धा आपल्या हाताचाच भाग असतात. द अप्पर आर्म अँड फोर आर्म आर जॉईंट ॲट दी एल्बो. एल्बो तुमच्या हाताचा व्हॉट यू कॅन से, जो कोपरा आहे, तिथे तुमच्या हाताचे हे अप्पर आर्म आणि फोर आर्म हे दोन्ही बाहू जोडले गेलेले असतात. द फोर आर्म अँड हँड आर जॉईन ॲट दी रिस्ट, आणि हात आणि फोर आर्म हे तुमच्या रिस्टला म्हणजे तुमच्या मनगटाला जोडलेले असतात. त्यानंतर आहे तुमचा पाय. द लेग टू हॅज 3 पार्ट्स. थाय, शँक अँड फूट. बघा, थाय, शँक अँड फूट. वरचे आहे थाय, मांडी. शँक, ज्याला आपण पोटरी म्हणतो, आणि फूट तुमचा पाय. टोज आर पार्ट ऑफ दी फूट. पायाची बोटं ही आपल्या पायाला म्हणजे फूटचाच एक भाग असतात, तळवा. द थाय अँड शँक आर जॉईंट ॲट दी नी. नी म्हणजे गुडघा. द शँक अँड फूट आर जॉईंट ॲट दी अँकल. अँकल म्हणजे द पार्ट यू कॅन मूव्ह. व्हॉट यू कॅन कॉल्ड इट ॲज? अँकलला काय म्हणायचं मराठीमध्ये सांगा? जसं आपण हाताच्या रिस्टला मनगट म्हणतो, पायाच्या अँकलला काय म्हणायचं सांगा लवकर? येस. मराठी बुक आहे ना तुमच्याकडे? मराठी मीडियम. घोटा. समोर आहे ना तुमच्या सगळं?
चला अवयवांची नावे सांगा आता मराठीवाल्यांनी सगळ्या. चला पार्ट्स ऑफ दी आर्म हे वाचून दाखव स्वराज. अप्पर आर्म त्याला काय म्हणायचं मराठीत? पटकन वाच. दंड. एल्बो. एल्बो. एल्बोला. कोपरा. फोर आर्म. अग्रबाहू. रिस्ट. मनगट. पाम. हात. हँड. हात. फिंगर्स. बोटे. ओके गुड. त्यानंतर थाय. पार्ट्स ऑफ द लेग पायाचे भाग. वेदांग. मांडी. नी. गुडगा. शँक. तंगडी. अँकल. घोटा. फूट. टाऊल. टोज. बोटे. ओके गुड. आता हे पार्ट्स आणि त्या पार्टला मराठीत काय म्हणायचं आणि इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे दोन्ही तुम्ही लिहून काढायचे आहेत. चला पटकन. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. मराठी मीडियमवाले याचा स्क्रीनशॉट घ्या. चला घ्या पटकन. स्क्रीनशॉट नाही घेऊ शकत मी लॅपटॉपवरून जॉईन झाले. ओके मग तुम्ही फक्त मराठीतून लिहा आणि इंग्लिश मीडियमवाल्यांनी इंग्लिशमधून लिहा. चला. ओके लॅपटॉप कॅन ऑल्सो कॅप्चर द स्क्रीन. स्वराज लॅपटॉपला सुद्धा हे फंक्शन आहे. यू कॅन कॅप्चर द स्क्रीन. आय विल टेल यू टुमॉरो हाऊ टू डू इट. ओके. डायग्राम नाही काढायची फक्त पार्ट्स ऑफ आर्म म्हणजे तुमचा बाहू आणि तुमचा पाय याच्या भागांचे नावे लिहा. पेज नंबर 87 वर आहेत. सार्थक आणि कुशल पेज नंबर 87. चला पार्ट्सची नावे लिहा. फोर्थ स्टँडर्ड क्वेश्चन आन्सर्स आर डन. गार्गी कंप्लीटेड. मॅम हाताची आणि पायाची लेजर ना. हो स्वराज. तिचे काय लिहायचं आहे? कंप्लीट. पेज नंबर 87 वर पार्ट ऑफ आर्म आणि पार्ट ऑफ लेग दिसतंय सार्थक. 2 डायग्राम्स आहेत. हाताचे आणि पायाचे भाग ते लिहायचे आहेत. सगळी नावं लिहायची आहेत ती. चला कोणाकोणाचं कंप्लीट झालंय? गार्गी. ओके गार्गी शो मी द बुक. All 6 answers have been written. फोर्थ नाही लिहिलं गार्गी. नो टीचर फोर्थ आन्सर इना. येत नाही का तुला? येस. Which river in eastern Maharashtra flows from north to south? लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलेलं आहे. तापी नदी होती ना. कोणाला मिळालं आन्सर? या मॅप मध्ये आन्सर आहे. पहिल्याचा. फोर्थचा. हा मॅप पण नीट नाही दिलाय तर तो मूव्ह होतो. गार्गी यू कॅन चेक ओव्हर इन दिस मॅप. येस. ओके ईस्टर्न महाराष्ट्रातली ईस्टर्न असंच विचारलंय ना. नॉर्थ टू साऊथ कडे वाहणारी नदी. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. येस गार्गी चेक इन दिस मॅप.
पेज नंबर 103 103 वर जो मॅप आहे त्यामध्ये चेक करायचं आहे. हा यस टीचर. वर्धा. वर्धा बघा ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये आहे, पण ती वाहते नॉर्थ पासून साऊथ कडे, नॉर्थ पासून साऊथ कडे वाहणारी वर्धा नदी आहे. येस, भेटलं सगळ्यांना? येस गार्गी, यू कॅन सी ओव्हर हिअर. इथून सुरू झालेली आहे वर्धा ही नदी आणि खाली साऊथ पर्यंत वाहत आहे. येस. येस टीचर. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. नो टीचर. कोण ओरडताय? कोण बोलला? कनेक्ट. तुम लिहा पटापट, चला तुम्ही लिहून काढा. मला फक्त गार्गीला आन्सर मिळत नव्हतं ते मी सांगितलंय. ओके स्पर्श तू सांग. आय एम नॉट टीचिंग यू, मी फक्त तिला जे आन्सर मिळालं नाही ते सांगत होते. स्पर्श शो मी द बुक. यस स्पर्श. स्नेहा आपका हुआ है? यस स्नेहा. ओके तन्वी, कनिश, चला झालंय का कंप्लीट? शो मी द बुक फास्ट. थर्ड स्टँडर्ड तुमचं झालं असेल तर बुक शो करा. नाही. ओके श्रेया हो गया बेटा, बुक बताइए. ओके ओके बंद कर दीजिए. चला ज्यांनी बुक शो केली आहे दे कॅन लीव द क्लास बट विदाउट मेकिंग एनी नॉईज. हा कोणताही गोंधळ न घालता तुम्ही क्लास लीव करू शकता. आय एम टेकिंग द नेम्स गार्गी, स्नेहा अँड श्रेया. कंप्लीट. ओके वेदांग बुक दाखव. Vedang, turn the camera. Yes. Okay. Very good.
चला अजून कोणाचं झालं कंप्लीट? 4th स्टँडर्ड, 3rd स्टँडर्ड? ओके स्वराज दाखव बुक बेटा. Bhavika also completed. स्वराज शो मी द बुक. येस गुड गुड. बंद कर. Bye ma'am. सार्थक Completed. अरे हे नाही लिहायला सांगितलेलं मी सांगितलेले पार्ट्स लिहायला जे चित्रात दाखवले आहेत. ओके लेट इट बी. भाविका दाखव बुक. येस भाविका दाखव बुक. ओके चला रिद्धी संयोग कार्तिक what happened? You have not done? Okay, in tomorrow's lecture you can show me your book. Okay, now you all can leave. Bye bye. Bye teacher. Bye bye teacher. Bye.